ते अंबादास दानवे आले होते बुलढाण्यात, मोर्चा काढला. तुम्ही भाषण ऐकलं त्यांचं, कसं पाहता तुम्ही त्यांच्या भाषणात? अरविंद सावंत आले, अंबादास दानवे आले, आक्रोश मोर्चा काढला. खरं तर आक्रोश मोर्चामध्ये पोटतिडकीने लोकांनी सभा घ्यायला पाहिजे होता, पण 400 रुपये रोज आणि 500 रुपये रोजाने 100% माणसं या ठिकाणी आली. तुम्ही सगळ्यांचे व्हिडिओ घ्या, एकही माणूस स्वतःहून आलेला नाही. ही या अंबादास दानवेची अवकात आहे. आणि अंबादास दानवे म्हणजे एखाद्या गल्लीतला कुत्रा का टपरूट बोलणारा व एक वाक्य म्हणजे तो विरोधी पक्षनेता आहे. त्याची लायकी काय आहे, त्याची अवकात काय आहे? मागच्या दाराने निवडून येतो, जरा जनतेमध्ये निवडून ना आमच्यासारखं, मग समजू आम्ही की तू लोकप्रतिनिधी आहे. राहिला आमचा धर्मवीरचा प्रश्न किंवा आमच्या महापुरुषांचा, तर जो जनसागर त्या दिवशी आमचा लोकार्पणाला उतरला होता, तो जनसागर त्याच्या डोळ्यामध्ये अश्रू होते की आमचे बाबासाहेब बसले, आमची रमाई बसली, माझा शिवराय बसला, माझे वाल्मिकी बसले, माझे महात्मा फुले बसले, हा अभिमान त्याच्या याच्यावर होता. आणि शिवरायांचा मालवणचा पुतळा तो काही सरकारनं नाही बांधला. सारखं मालवणचा पुतळा, सरकारचा भ्रष्टाचार, तो पुतळा नेव्हीच्या लोकांनी बांधलेला आहे. आणि त्याच्यामध्ये गडकरी साहेबांनी स्पष्ट केलं की जे समुद्रातून जे वारं वाहतं, ते खारं वारं जे वाहतं, त्याच्यामुळे त्याचा याच्यावर परिणाम होतो. पण आमच्या बुलढाण्यातले स्मारक याचं स्ट्रक्चर ऑडिट झालं, याच्या सगळ्या परमिशन आहे, आणि याच्या बापदादाच्या 7 पिढ्या जातील तरी आमच्या स्मारकाला धक्का लागणार नाही, अशी आमची स्मारक आहे. आणि म्हणजे तो का इथं भुकून गेला की काय कोणाच्या शेत्या हडप काय संजय गायकवाडनी ऑलरेडी शहरातली 10 एकर जमीन गोरगरीब लोकांना बांधायला दान दिलेली आहे. त्याच्यामुळे आम्हाला कोणाला घ्यायची गरज नाही आहे. जे आहे ते सगळे खोटे विषय आहेत, ते आता हायकोर्टाने हस्तक्षेप केला. 100% हायकोर्टात 8-15 दिवसात निवाडा होणार आणि तुम्हाला दिसेल की त्यात काय झालेलं आहे. इथे सगळं लोकांना दिलं जातं. 30% कर्मविषयानं 100% करशन त्या बापानं पाहिला का? 100% करशन कामं उभी राहतील का याच्यामध्ये? हां, जरा वास्तवामध्ये लोकांमध्ये फिर, मग कळेल तुला बुलढाणा काय आहे. तर या महाराष्ट्राच्या सरकारला सिंधुदुर्गचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा 6 महिन्यात पडला. यांना लाज वाटली पाहिजे. भ्रष्टाचार कुठं करायचा? इथं येऊन शिवभक्ती शिकवता धर्मवीर. अरे कसला धर्मवीर? आता गद्दार धर्मवीर. औरंगजेबाच्या काळात सुद्धा राजा जयसिंग होता, पण तो औरंगजेबाची चाकरी करत होता. औरंगजेबाची चाकरी करणारा धर्मवीर राजा जयसिंग होऊ शकत नाही. तुमच्या इथला आमदार सुद्धा असाच अधर्माची चाकरी करणारा त्या तो धर्मवीर एखाद्या बोर्डवर लागायला होऊ शकत नाही. लोक सांगतात 30% कमिशन आणि 100% करप्शन असं सांगतात या बुलढाण्याविषयी. 30% करप्शन केलं जातं. बोलतो का? याच्या जिभेला हार आहे का? याची अवकात आहे का बोलायची? राहुल गांधीवर बोलायची अवकात आहे? देवेंद्र फडणवीसवर बोलतो, राहुल गांधीवर बोलतो, अजितदादावर बोलतो. याची अवकात आहे का? याच्या जिभेला हार आहे का? आणि पोलीस सुद्धा दिवसा ढवळ्या बघते. पोलिसांनी काय शेपट घातलेले का? पोलिसांनी शेपट घातलेले. एका बाईचा मी व्हिडिओ पाहिला, काहीतरी नाव तिचं कोण काय ना तिचं, रीटा उपाध्याय, मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात आली होती. तिची जमीन हडप केली आमदारांनी. पोलीस काही करत नाही, मोजणीवाले काही करत नाही. मी कलेक्टर ऑफिसच्या दारात आहे. त्या बाईची मोजणी केली पाहिजे कलेक्टरनी. त्या बाईच्या स्वतःची मोजणी केली पाहिजे. ती बाई रीटा उपाध्याय नावाची महिला भगिनी नागपूरहून इथं आली. तिच्या जागेवर यांनी फार्म हाऊस बांधलं. हे कलेक्टर ऑफिस मोजणी करत नाही. एका याच्या बापाची जागीर का? कलेक्टर ऑफिस कोणाचं नोकर? कलेक्टर 2 महिने थांबा, 2 महिने यांना दाखवू कलेक्टर असो पोलिसांना लागू. जास्त एकीकडे मोठ्या मोठ्या घोषणा करतात, लाडक्या बहिणीच्या घोषणा करतात. या महाराष्ट्रातील माता भगिनी सुरक्षित नाही. या महाराष्ट्रातील भगिनींना जाऊन खोटे आश्वासनं देतात. 1,500 रुपये देण्याची घोषणा करतात. मी यादी आणली महागाईची. इथं भगिनी मोठ्या प्रमाणावर आहे. 2014ला तेल 70 रुपये होतं, आता 170 रुपये झालं. माहितीये का? 2